पोलीस भरती 2026 महाराष्ट्रात सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मिळवणं पोलीस शिपाईचे ग्राउंड चालू आहे, पोलीस चालकचे ग्राउंड चालू आहे आणि त्याचबरोबर पोलीस बॅट्समनचे ग्राउंड चालू आहे आणि कुठकुठचे ग्राउंड चालूच आहे आणि कुठकुठचे ग्राउंड या ठिकाणी संपले सुद्धा आहे। आणि त्यातच जे विद्यार्थी मिळवणं भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कारागृह आणि SRPFचे ग्राउंड कधी होणार आहे, कोणत्या तारखेला होणार आहे। जसं या ठिकाणी नागपूर कारागृहाचा ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर मुंबई कारागृहाचा ग्राउंड कधी होणार आहे, पुणे कारागृहाचा ग्राउंड कधी होणार आहे, नाशिक कारागृहाचा ग्राउंड कधी होणार आहे। त्याचबरोबर SRPFचं जर पाहिलं SRPF गट क्रमांक 1 पुणेचा ग्राउंड कधी होणार आहे, SRPF गट क्रमांक 2 पुणेचा ग्राउंड कधी होणार आहे, SRPF गट क्रमांक 4 नागपूरचं ग्राउंड कधी होणार आहे, SRPF गट क्रमांक 5 दौंडचं ग्राउंड कधी होणार आहे, SRPF गट क्रमांक 6 धुळेचं ग्राउंड कधी होणार आहे, SRPF गट क्रमांक 7 दौंडचं ग्राउंड कधी होणार आहे, गडचिरोली 13चा ग्राउंड कधी होणार आहे SRPFचं, SRPF गोंदियाचं ग्राउंड कधी होणार आहे, SRPF कोल्हापूरचं ग्राउंड कधी होणार आहे, SRPF चंद्रपूरचं ग्राउंड कधी होणार आहे आणि काटोल नागपूर SRPFचं ग्राउंड कधी होणार आहे, SRPF वरणगावचं ग्राउंड कधी होणार आहे। असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते, तर मेन याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचे आहे, कोणकोणत्या चुका नाही करायच्या आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहील। तर सर्वात अगोदर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ग्राउंडच्या अंदर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आहे आणि प्रत्येकाच्या एक झेरॉक्स त्या ठिकाणी सोबत न्या। तर डॉक्युमेंट जे लागणार आहे, हॉल तिकीट आपल्याला लागते, त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर सुद्धा सोबत नेता, जो ॲप्लिकेशन आहे आपला जो काही आपला फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म सुद्धा न्या, त्याचबरोबर हॉल तिकीट सुद्धा आपल्याला न्यायचे आहे, त्याचबरोबर आधार कार्ड आपल्याला न्यायचं आहे ओरिजिनल, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडला दाखला आपल्याला सोबत न्यायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट न्यायचं, डोमिसाईल न्यायचं आहे आणि त्याचबरोबर फोटो न्या, 6 फोटो आपल्याजवळ असू द्या। तर एवढे काही डॉक्युमेंट न्यायचे आणि जे या ठिकाणी SC ST कॅटेगरीचे आहे तर त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही आहे, त्याचबरोबर जे OBC कॅटेगरीचे आहे तर त्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे आणि ओपन कॅटेगरी वाल्यांना त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागणार नाहीये। ठीक आहे, तर एवढं काही आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्या आणि प्रत्येकाचे एक झेरॉक्स सुद्धा आपल्याला न्यायचे। तर एवढं काही डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला ग्राउंडच्या अंदर। तर आता या ठिकाणी ग्राउंड कधी होणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। सर्वात अगोदर मी तुम्हाला कारागृहाचं ग्राउंड सांगून देतो। तर जे काही नागपूर कारागृह आहे, नागपूर कारागृहाचं जे ग्राउंड आहे जवळपास 13 मार्च पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे नागपूर कारागृहाचं। त्यानंतर जे नाशिक कारागृह आहे, नाशिक कारागृहाचं पण मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये। त्याचबरोबर मुंबई कारागृह आहे, मुंबई कारागृहाचं जे ग्राउंड आहे तर जवळपास या ठिकाणी धरून चला की 15 मार्च नंतर त्या ठिकाणी ग्राउंड चालू होऊ शकते किंवा 17 मार्च नंतर त्या ठिकाणी ग्राउंड चालू होऊ शकते, कारण की CP मुंबईतच ग्राउंड सध्याच्या कंडिशनला चालू आहे। जेव्हा CP मुंबईचं ग्राउंड संपूर्ण कंप्लीट होणार आहे त्यानंतर कारागृहाचे ग्राउंड त्या ठिकाणी चालू होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यानंतर आहे पुणे कारागृह। तर पुणे कारागृहाचं सुद्धा ग्राउंड तर हे सुद्धा मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे। पुणे शहरचं ग्राउंड संपल्यानंतर पुणे कारागृहाचं ग्राउंड त्या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, तर मार्च महिन्यामध्ये हे ग्राउंड येणार आहे। तर आता आपण SRPF बद्दल या ठिकाणी सांगणार आहे। आता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंडची तारीख सुद्धा याच्या अगोदर आली होती, म्हणजे 16 फेब्रुवारी पासून त्यांनी ग्राउंडची तारीख त्या ठिकाणी सांगितली होती। पण सध्या तरी जे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड या ठिकाणी चालू झालं नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे, तर इथला ग्राउंड कधी होणार आहे तर पाहिजे SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे, तर इथं जे ग्राउंड आहे मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी चालू होणार आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर इथलं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे। SRPF गट क्रमांक 4 नागपूरचं सुद्धा ग्राउंड मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे। SRPF गट क्रमांक 5 दौंडचं सुद्धा ग्राउंड मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे। SRPF गट क्रमांक 6 धुळेचं सुद्धा ग्राउंड मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे। SRPF गट क्रमांक 7 दौंडचं सुद्धा ग्राउंड मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे। SRPF गट क्रमांक 13 गडचिरोलीचं सुद्धा ग्राउंड मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे। SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचं सुद्धा ग्राउंड मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे आणि
SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूरचं सुद्धा ग्राउंड मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे आणि SRPF गट क्रमांक 17 चंद्रपूरचं सुद्धा ग्राउंड मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे। SRPF गट क्रमांक 18 काटोल नागपूरचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे आणि SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, इथलं जे ग्राउंड आहे SRPF छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये ग्राउंड होणार आहे, कारण की इथंचा जे विद्यार्थी मिळून नवीन हा गट क्रमांक स्थापन करण्यात आला SRPF गट क्रमांक 20 वरणगाव। त्या ठिकाणी ग्राउंडची जशी पाहिजे तशी त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे, त्यामुळे SRPF गट क्रमांक या ठिकाणी जे छत्रपती संभाजी महाराज नगर कॅम्प आहे तर या ठिकाणी आपलं SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड होणार आहे। तर मार्च महिन्यामध्ये जेवढे काही SRPFचे गट क्रमांक आहे तिथले ग्राउंड होणार आहे, तर हे सुद्धा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यामध्ये ठेवण्यात आले होते, पण मुलांना जे एका पाठोमाग किंवा एकाच दिवशी तारीख त्या ठिकाणी भेटत होती, तर त्यामुळे जे विद्यार्थी मिळून हे जे ग्राउंड आहे थोडेफार या ठिकाणी समोर ढकलण्यात आलेले आहे, तर मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी चालू होणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मिळून आपल्याला ग्राउंडला जाण्याच्या अगोदर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। 1-2 दिवसा अगोदर जे विद्यार्थी मिळून ग्राउंडवर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचा, जेणेकरून आपलं तिथं आपण थकलो बाकलो राहते, दुरून आपला प्रवास राहते, जेणेकरून तिथं आपल्या त्या ठिकाणी आराम झाला पाहिजे, आपली झोप त्या ठिकाणी गेली पाहिजे, ह्या आशेने त्या ठिकाणी नाही तर तुमचं उद्या ग्राउंड आहे आणि आजच तुम्ही रातचे त्या ठिकाणी निघाले, रातचे त्या ठिकाणी पोहोचले, रातचे त्या ठिकाणी जागरण केलं, मग सकाळी तुम्ही रांगेमध्ये लागले, असं त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे, लक्षात ठेवा। ठीक आहे, जेवण वगैरे करून जायचं आहे, कारण की जेवण आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं खूप इम्पॉर्टंट आहे। भरपूर विद्यार्थी उपाशी तापाशी त्या ठिकाणी ग्राउंड मारत आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं शरीरामध्ये ताकद राहत नाही, लक्षात ठेवा। आपल्याला गोळा फेका लागते, त्याचबरोबर 100 मीटर आहे, 5 किलोमीटर आहे, 1600 मीटर रनिंग आहे, सर्व ताकदचं काम लागते, तर शरीरामध्ये जेवण वगैरे पाहिजे किंवा फळ फ्रूट त्या ठिकाणी पाहिजेच, तर ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर आपल्याला लवकर जायचं आहे, जेणेकरून आपलं ग्राउंड लवकर त्या ठिकाणी झालं पाहिजे, उन्हीच्या अगोदर झालं पाहिजे। आता जे काही SRPFचे जे ग्राउंड आहे 5 किलोमीटर रनिंग राहते, तर काही विद्यार्थ्यांना भर उन्हीत सुद्धा त्या ठिकाणी पळायला लावू शकते, लक्षात ठेवा। त्यामुळे आपण लवकर गेलं तर ते त्या ठिकाणी बरं राहणार आहे, एकदम सकाळी गेलं तर ते तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट आपल्याला सर्व ओरिजिनल न्यायचे आहे, प्रत्येकीच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा नाही, एक झेरॉक्स त्या ठिकाणी मागते, पण रौद्या पडलेलं। ठीक आहे, एखादा पेन सुद्धा सोबत नाही, फेविकॉल वगैरे सुद्धा सोबत आपल्याला न्यायचे आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी ग्राउंड होणार आहे SRPFचे आणि कारागृहाचे ग्राउंड या ठिकाणी चालू होणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये या ठिकाणी राहा, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर ज्या विद्यार्थी मिळवणं आपल्याला घाबरायचं नाही आहे। ज्यावेळेस आपला त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं पहिला इव्हेंट इथे समजा 100 मीटर झालं, 1600 मीटर रनिंग झालं किंवा गोळा फेक झालं, 5 किलोमीटर रनिंग झालं, तर आपण त्या ठिकाणी घाबरतो, तर आपल्याला घाबरायचं नाही, हिंमत त्या ठिकाणी ठेवा। 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस सुद्धा घरची परिस्थिती त्या ठिकाणी आठवा, त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस सुद्धा घरची परिस्थिती त्या ठिकाणी ग्राउंडवर आठवा, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि गोळा फेकच्या वेळेस शक्यतो विद्यार्थ्यांच्या इकडे लक्ष देऊ नका, कारण की आपल्या ग्रुपमध्ये सगळे विद्यार्थी आपल्याकडे पाहत राहते गोळा कसा फेकायचा, तर त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं नाही आहे। जो काही आपला जे विद्यार्थी मिळून आपली टेक्निक आहे तर त्या टेक्निकवर लक्ष ठेवायचं आहे। जो काही आपला आउट ऑफचा जो निशाण आहे, आउट ऑफची जी रेष आहे त्याच्यावर फोकस करून त्या ठिकाणी गोळा फेकायचा, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मिळून बाम वगैरे सुद्धा न्या रनिंग मारायच्या अगोदर बाम वगैरे सुद्धा पायाला लाव, जेणेकरून तेवढं काही आपले पाय धावण्यासाठी मोकळे होणार आहे। अशा प्रकारे ते प्रक्रिया असणार आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। याच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।